आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून इज इट ट्रू अशी विचारणा करत एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमधील व्यक्तीनं थेट कुणाचं नाव घेतलं नसलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित कोल्हापूरचे आमदार असा उल्लेख केल्यामुळं एका व्यक्तीकडून 40 लाख रुपये घेणारा आमदार कोल्हापूरचा आणि महायुतीशी संबंधित असल्याचं स्पष्ट होत असल्यानं खळबळ उडाली आहे। ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमचे दोघांचे 1-1। ऐका त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले। माननीय आमदार जे कोल्हापूरला आहेत, ज्यांनी ह्या मुलाकडनं 40 लाख रुपये घेतले आहेत, त्याचा पूर्ण व्हिडिओ ते मुलाशी बोलताना माझ्याकडे आहे। जर उद्यापर्यंत पैसे नाही मिळाले तर हा मुलगा माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये तो पूर्ण व्हिडिओ घेऊन क्रिमिनल याचिका करणार आहे। हे माननीय आमदारांनी लक्षात ठेवायचं आहे। मराठी बाणा, मराठी फणा, मराठी अस्मिता ही फक्त नावाला आहे का? माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एवढे प्रामाणिक आहेत, त्यांचा मुंबईत फ्लॅट नाही आहे। तसंच एकनाथजी शिंदे साहेब रिक्षावाल्यापासून उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पदापर्यंत चढले। अशा प्रामाणिक माणसांकडे तुम्ही असताना तुमच्याकडून हे पाप कसं व्हावं? माननीय आमदार कोल्हापूरचे, आपण जरा कृपया त्या मुलाचं कन्सिडर करा हो, हे पाप आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचा या व्हिडिओमध्ये उल्लेख असल्यामुळं आणि एका आमदारांवर गंभीर आरोप होत असल्यानं महापालिकेच्या मतदानापूर्वी सरकारनं यावर खुलासा करावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। या व्यवस्थेमध्ये आमदारांच्यावर एखादा आरोप होतो त्यावेळी त्याची सत्यता पडताळणी होणं गरजेचं आहे, कारण की लोकांच्यात एक अविश्वासाचं वातावरण त्यामुळे निर्माण होतं। त्यामुळे मी तो ऑफिशियल पेजवर टाकून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना टॅग केलेला आहे की ताबडतोब मतदानाच्या आधीपर्यंत याचा खुलासा व्हावा। हे खरं आहे का खोटं आहे एवढंच आमचं म्हणणं। खोटा असेल तर हा व्हिडिओ खोटा आहे म्हणून त्या ठिकाणी, कारण तो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यांनी टाकलेला आहे ती ID आहे, त्यांना बोलवून घेतलं पाहिजे। त्या व्यक्ती कोण आहेत त्यांच्याकडून खातरजमा करून घेतली पाहिजे। आणि खरं आहे का खोटं आहे हे एवढं लोकांना कळालं तर मतदानाच्या आधी लोकांना निर्णय घेणं सोपं होईल। या व्हिडिओ संदर्भात पालकमंत्र्यांनी तरी यावर खुलासा करावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचे 3 आमदार आहेत, त्यामुळं नेमकं कोण हा प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून या 3 आमदारांनी खुलासा करायला पाहिजे, कारण की कुणाकडे बोट जाते माहीत नाही। नाव घेतलं असतं तर मग क्लिअर नाव आलं असतं, परंतु शिंदे गटाचं असं त्यात त्यांनी म्हटलं असे माझी माहिती माझ्या ऐकण्यात आलेलं आहे माझ्या। त्यामुळे जर तसं असेल तर तिन्ही त्यांचे आमदार 3 आहेत जिल्ह्यामध्ये, त्या तिघांनी खुलासा करावा, विशेष करून पालकमंत्र्यांनी देखील खुलासा करावा। या व्हिडिओमधील व्यक्तीनं कोल्हापूरचे आमदार तुम्ही हे पाप करताय असा उल्लेख असल्यामुळं शहरात खळबळ उडाली आहे। दरम्यान एका उद्योगपतीला हा संपूर्ण महाराष्ट्र आंदण म्हणून देण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। एका उद्योगपतीला सगळं महाराष्ट्र हे आंदण आहे असं करून देण्याचं काम चालू। विमानतळापासून ते आमच्या पाटगावच्या धरणापर्यंत कोल्हापुरातल्या सगळ्या गोष्टी एकाच समूहाला देण्याचं काम चालू आहे। आणि त्याच्यावर राज ठाकरेंनी मला वाटते प्रेझेंटेशन ते केलं की विस्तार कसा झालेला आहे, आणि हा विस्तार फक्त आणि फक्त भाजपच्या पाठबळामुळे एकाच बिझनेस हाऊसचा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापुरातील मुलाखती संदर्भात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी ती मुलाखत स्क्रिप्टेड होती असं सांगितलंय।